नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. पेपरला अवघी काही दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे आता पूर्ण जोमाने अभ्यासाला लागायचं आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे पेपर 1 द्रव्यगुणचा पूर्ण पासिंग स्ट्रॅटेजी. ठीक आहे, आतापर्यंत काही केलेलं नाही, काही श्लोक पाठ केलेले नाहीये, मध्ये काहीच वाचलेलं नाहीये. फर्स्ट इयरचा सिलेबस आहे म्हणून थोडा इग्नोर करून ठेवलाय, काहीच केलं नाही. परंतु आता आपण पूर्ण सब्जेक्ट वाईज पासिंग स्ट्रॅटेजी युट्यूबला टाकत आलेलो आहोत. बाकी सब्जेक्टची आली आहे, द्रव्यगुणची आता तुमच्या पुढे मांडत आहे. काय काय या पूर्ण पेपर 1 मध्ये तुम्हाला करावं लागणार आहे, कशा प्रकारे करावं लागणार आहे. एका प्रकारे सांगायला गेलं तर पूर्ण पेपर 1 चा सार मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कशा प्रकारे तुमचा पेपर 1 चा जो द्रव्यगुण पेपर आहे तो एकदम अट्रॅक्टिव्ह बनून जाणार आहे आणि एक्झामिनरला इम्प्रेस करून जाणार आहे आणि त्यासाठी अति मेहनतही तुम्हाला करावं लागणार नाहीये. ठीक आहे. द्रव्यगुण पेपर 2 थोडासा खूप जणांना अवघड वाटतो. एवढे सारे 98 प्लांट्स आहेत, ते कोणी वाचलेले नसतात. मग ते प्लांट्स मधले जे मार्क आहेत ते कव्हर करण्यासाठी आपल्याला हे पेपर 1 मधलं व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. कसा अभ्यास करायचा आहे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिलं सूत्र बघा पेपर 1 चा काढण्यासाठी 1 श्लोक फॉर 1 चॅप्टर. ठीक आहे. प्रत्येक चॅप्टरचा एक श्लोक करायचा आहे. कोणता करायचा आहे ते टेन्शन तुम्ही घ्यायचं नाही. मीच तुम्हाला सांगतो प्रत्येक चॅप्टर मधून कोणता श्लोक करायचा आहे. तुमचा पूर्ण द्रव्यगुण पेपर 1 आहे, त्याची पूर्ण ब्ल्यूप्रिंट अनालिसिस करा. प्रत्येक चॅप्टर वरती एक क्वेश्चन आहे. प्रत्येक चॅप्टर वरती एकतर एक एसीक्यू आहे किंवा एलक्यू आहे. व्यवस्थित ब्ल्यूप्रिंट अनालिसिस करून घ्या. ब्ल्यूप्रिंट न्यू ब्ल्यूप्रिंट आहे ही. द्रव्य चॅप्टर वरती पहिला एसीक्यू, दुसरा विपाक वरती, तिसरा वीर्यवरती, प्रभावावरती, त्याच्यानंतर कर्म ऑफ दशमनिगण, फार्मॅकोलॉजी वरती 2 एसीक्यू आणि मिश्रक गणावरती 1 एसीक्यू. एलक्यू पाहायला गेलं तर गुणावर, रसावर, कर्मावर एवढी तुम्हाला पूर्ण ब्ल्यूप्रिंट इथे दिलेली आहे. मग आपल्याला काय करावं लागेल सर इथे प्रत्येक चॅप्टरचा एक श्लोक करायचा आहे. कशासाठी श्लोक करायचा मी करणार नाही, मी फक्त मराठीत लिहून मराठीमध्ये करणार आणि लिहून येणार आहे. ठीक आहे. असं तुम्ही करू शकता, पण तुम्हाला जिथे 70-75 मार्क पडायचे आहेत तिथे काय करतील, तिथं 55 मार्क वरती तुम्ही याल. हाच तुमच्या पेपरमध्ये डिफरन्स राहील. आपल्याला या पेपरमध्ये 70 प्लस का बरं स्कोर करायचा आहे, कारण पेपर 2 चे मार्क्स आपल्याला इथे कव्हर करायचे आहेत. बघा आता इथे द्रव्य, पहिला जर चॅप्टर इथे द्रव्य आहे, तुम्हाला काय करायचंय द्रव्याचा असा एक श्लोक पाठ करायचा. असा एक श्लोक पाठ करायचा जेणेकरून याच्यावरती काहीही क्वेश्चन आला की आपल्याला हा श्लोक टाकता येईल. फॉर एक्झाम्पल द्रव्याची डेफिनेशन, त्याच्यानंतर विपाक आहे, विपाकची डेफिनेशन करायची आहे, वीर्याची डेफिनेशन करायची आहे. ठीक आहे. म्हणजे त्या चॅप्टर वरचा कोणताही क्वेश्चन आला तर पेपर मध्ये तुम्ही डायरेक्टली या क्वेश्चनची सुरुवात या श्लोकापासून करू शकाल. जेव्हा एक्झामिनर पेपर चेक करायला घेईल, तुमचे पूर्ण 8 ला 8 एसीक्यू त्याच्या सुरुवातीला एक श्लोक पाहिल तर तो एकदम इम्प्रेस होऊन जाईल. द्रव्यावरती क्वेश्चन आलाय, तुम्ही द्रव्याची डेफिनेशन लिहिलेली आहे. त्याचबरोबर वीर्यावरती क्वेश्चन आलाय, तुम्ही वीर्याची डेफिनेशन लिहिली, त्याला आपण लक्षण म्हणतो, व्याख्या म्हणत असतो. त्याचबरोबर विपाक आहे, त्याची तुम्ही डेफिनेशन लिहूनच सुरुवात केलेली आहे. त्याला व्यवस्थित डबल इन्व्हर्टेड कॉमा करायचं आणि व्यवस्थित तुम्हाला तो श्लोक एक्झाम मध्ये रिप्रेझेंट करता आला पाहिजे. बघा कसा पेपर दिसेल तुम्हीच इमॅजिन करा. तुमचे 8 एसीक्यू आहेत. 8 ला 8 एसीक्यू तुमचा जो क्वेश्चन आहे तो पहिला श्लोकापासून चालू होणार आहे. सेम फॉर एलक्यू. आता आपल्याला माहिती आहे की या तिन्ही वरती एक एक आपल्याला एलक्यू बघायला मिळणार आहे. याच्यावरती एसीक्यू आहे का नाही. मग गुणाची डेफिनेशन पाठ करून ठेवायची. गुणावरती कोणताही क्वेश्चन येऊ द्या, गुरुवादी गुण येऊ द्या, परादी गुण येऊ द्या, हा श्लोक टाकायचा. आता काही जण म्हणतात मी तर श्लोक करणारच नाही, सोडून देतो. थांबा थोडस, मी तुम्हाला सांगतो किती सोपं आहे. तर रस, रसाचा एक श्लोक पाठ करून ठेवायचा, तुम्हाला आवडेल तो. ठीक आहे. आता खूप जणांचा हे तर खरं तर याची रिक्वायरमेंट आहे की तुम्ही साही रसांचा श्लोक पाठ करायला हवा, पण ज्यांना होतच नाही त्यांनी इंट्रोडक्टरी एक करा आणि बाकीचं मराठीमध्ये करा. त्यानंतर कर्म, कर्माची डेफिनेशन पाठ करायची आहे. आणि ज्यांना वाटतं की आता कर्माची आपण जे स्पेसिफिक कर्म आहे त्याची डेफिनेशन करायला पाहिजे का, श्लोक सुरुवातीला केली असले वर्षभर तर आता रिवाइज करा. जर वर्षभर केलंच नसलं तर आता व्यवस्थित मराठीमध्ये वाचून घ्या कशा प्रकारे ते कर्म काम करत आहे. ठीक आहे. या सर्वांवरती एसीक्यू एलक्यू कळालं. आता कोणते श्लोक पाहिजे तुम्हाला एलक्यू मध्ये सुद्धा तुमचा प्रत्येक एलक्यू एका स्पेसिफिक श्लोकाने जर तयार झाला तर एक्झामिनरला कळून जाईल की याला श्लोक पाठ आहेत. 12चे 12 क्वेश्चन आहेत, त्यातले फार्मॅकोलॉजी आहेत काही 12 मधले याने 9 क्वेश्चन 8 क्वेश्चन याने श्लोकाने चालू केले तर डबल इन्व्हर्टेड कॉमा एकदम चांगला रिप्रेझेंट झाला पेपर. याला तो स्वइच्छेने चांगले मार्क देऊन टाकणार आहे. बघूया कोणकोणते श्लोक पाठ करायचे आपल्याला. एकदम सोपे सोपे श्लोक बघा. पहिला तर चॅप्टर आहे तुमच्या पुढे द्रव्य. पहिला एसीक्यू दिसणार आहे
जेव्हा तुम्हाला पहिला एसक्यू या द्रव्यावरून येईल, एसक्यू कोणताही येऊ द्या, कोणताही द्रव्य टाकू द्या, त्यांनी कोणताही द्रव्यावरती एसक्यू टाकूया, तुम्ही या तिन्हीपैकी एक, सॉरी या दोन्हीपैकी एक तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे. या दोन्हीपैकी एक लिहायची आहे. काय आहे डेफिनेशन? यथाश्रित कर्म गुणा कारणम समवायी यत तद द्रव्यम. द्रव्याची डेफिनेशन सांगितली चरकांनुसार. त्याचबरोबर आता सुश्रुतानुसार क्रिया गुणवत समवायी कारणम द्रव्यम, हे डायरेक्टली तुम्हाला लिहून घ्यायची आहे. आता नोटबुक आणि पेन काढा आणि मी जे जे श्लोक सांगतोय ते लगेच लिहून घ्या. पेपर 1चा तुमचा टेन्शन मिटून जाईल अर्ध्याच्या वर. बाकी मग तुम्ही मराठीमध्ये वाचा, तो क्वेश्चन आला मराठीमध्ये एक्सप्लेनेशन लिहा. परंतु सुरुवात एवढी चांगली क्वेश्चन मध्ये झाली तर मार्क खूप चांगले पडणार आहेत. ज्याच्या आश्रयाने गुणकर्म राहतात व जे स्वतःच्या कार्याचे समवायी कारण आहे त्याला आपण द्रव्य म्हणत असतो. एवढं फक्त तुम्हाला त्या क्वेश्चनच्या पहिल्या पेजवर लिहायचं आहे. पहिल्या पेजवर म्हणजे त्यानंतर तुम्ही दुसरे लिहू शकता. दुसरा क्वेश्चन तुम्हाला राहणार विपाकवरती. मग यासाठी काय करायचं सर, तुमच्या पुढे 2 श्लोक आहेत. दोन्हीपैकी तुम्हाला जो आवडतो, हे पाठ होत असेल, ज्यांना श्लोक पाठ होतात त्यांनी हे करा, ज्यांना होतच नाही त्यांनी हे छोटा सुद्धा केला तरी चालेल. परंतु जास्तीत जास्त ट्राय करा की हा वरचा पाठ होईल. जठरेन अग्निना योगाद यद उदेती रसांतरम रसानाम परिणामांते स विपाक इति स्मृतः. एखाद्या द्रव्याच्या जठराग्नी संयोगाने म्हणजेच स्थूल पचनाने जो रस बदल घडून येतो त्याला काय म्हणतो? विपाक म्हणतो. किंवा दुसरा श्लोक, परिणाम लक्षणो विपाक. स्थूल पचनोत्तर जे परिणमन म्हणजे जे रूपांतर होत असतं त्याला आपण विपाक म्हणतो. तुम्हाला जो आवडेल तो पाठ करा. सर आता कुठे श्लोक करायला वेळ आहे का? मी का खूप जास्त श्लोक म्हणत नाहीये, फक्त जेवढे क्वेश्चन आहेत त्या सर्वांचा एक एक श्लोक आणि 100% पेपर मध्ये लिहायचा आहे. त्यामुळे थोडस एका पेजवर लिहून घ्या आणि ते डेली रिवाइज करत राहा. मल्टिपल टाइम रीड करा. नक्कीच याचा फायदा होणार म्हणजे होणारच. त्याच्यानंतर वीर्य आहे. वीर्य आहे याचा श्लोक कोणता करायचा आहे? येन कुर्वन्ति तद वीर्यम. आता याच्यातलं विचित्र प्रत्यरब्ध द्रव्य, सॉरी आपण या वीर्यामधलं कोणतंही उष्णवीर्य, शीतवीर्य काही जरी आलं तरी सुद्धा तुम्ही हे श्लोक टाकू शकता. येन कुर्वन्ति तद वीर्यम. ज्याच्यामुळे कार्य घडून येते त्याला आपण वीर्य म्हणत असतो. उदाहरण पण दिले त्यांनी. हिंगूचे जे कार्य आहे वातशमनाचे त्याच्या उष्ण गुणामुळे होत असतं. ठीक आहे. हे आपण उष्ण गुणामुळे होत असतं म्हणून त्याचे उष्ण हे काय सांगितलं, त्याचं वीर्य सांगितलेलं आहे. सोपं लक्षात ठेवायचे. प्रत्येक क्वेश्चनला एक आपला हा श्लोक आलाच पाहिजे. लिहून घ्या लगेच बाजूला सरकतो. त्याच्यानंतर प्रभाव. रसवीर्य विपाकानाम सामान्य यत्र लक्ष्यते विशेषेण कर्मना चैव प्रभावश्य स्मृत. म्हणजे शास्त्रामध्ये रस वीर्य विपाक हे जे सांगितले याच्या व्यतिरिक्त काहीतरी आपल्याला पाहायला मिळत असेल त्याला आपण प्रभाव म्हणतो. द्रव्याचा रस, विपाक, वीर्य याची जी सामान्य कार्य शास्त्रात सांगितलेली आहेत याहून वेगळे विशेष कार्य जर एखाद्या द्रव्याच्या ठिकाणी दिसून आले तर त्याला काय म्हणायचं? त्या द्रव्याचा प्रभाव म्हणायचं. ठीक आहे. आता कशाचा प्रभाव हे व्यवस्थित, आता ह्याचे जेवढे उदाहरण दिले तेवढे करायचे. पेपर 2 साठी तर स्पेशल गायडन्स व्हिडिओ तुम्हाला बनवायची इच्छा आहे मला. तुम्हाला जर पेपर 2 साठी पाहिजे असेल पासिंग स्ट्रॅटेजी तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा की सर पेपर 2 साठी पासिंग स्ट्रॅटेजी पाहिजे. कारण मोस्ट ऑफ जणांचा पेपर 2 अभ्यास झालेला नाहीये, त्यामुळे त्याच्याकडे प्रॉपर पासिंग स्ट्रॅटेजी आपल्याकडे आहे, जेणेकरून तुम्हाला आता पूर्ण प्लांट्स वाचण्याची गरज पडणार नाही. हा गुणाचा श्लोक आहे. रीड करून घ्या, लिहून घ्या. समूहातून निचेष्ट कारणम गुण द्रव्याच्या ठिकाणी समवाय संबंधाने आश्रय घेते आणि स्वतः मात्र काहीच काम करत नाही, निचेष्ट आहे, त्याला काय म्हणतो आपण? गुण म्हणतो. एलक्यू येणार याच्यावरती. कर्म, कर्मावरती एलक्यू आहे. संयोगाच्य विभागाच्य कारणम द्रव्याश्रितम कर्तव्यस्य क्रिया कर्म ज्ञान्यपेक्षते. तुम्ही डायरेक्टली हा श्लोक पाठ करून घ्या, काही डोकं लावू नका. तुम्हाला कोणताही कर्म जरी विचारला तरी हा पहिले श्लोक टाकायचा कर्माचा आणि त्यानंतर ते कर्म एक्सप्लेन करायला सुरू करायचं. जे द्रव्याश्रित असून संयोग विभागाचे एक स्वतंत्र कारण आहे, इंडिपेंडेंट कारण आहे, त्याला काय म्हणतो आपण? कर्म. त्याच्यानंतर रस. 6 रस आहेत. 6 रसांपैकी कोणताही रस विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तुम्हाला श्लोक पाठ होत असतील तर किमान प्रत्येक श्लोक, जे 6 श्लोक आहेत त्याच्यातले पहिले 2 लाईनी पाठ करा 6 षडरसांच्या. नाहीच होत डायरेक्टली ही करून टाका. रसाची डेफिनेशन कोणताही रस येऊ द्या, हे तिन्हीपैकी एक तुम्हाला जी आवडेल ती करून टाका. रसनार्थ रस, रसे इंद्रिय अर्थ ग्राह्यो, य अर्थ स रस किंवा रसे आस्वादयती ती रस. याच्यामधली जी डेफिनेशन तुम्हाला आवडते ती डेफिनेशन डायरेक्टली तुम्ही काय करून टाका? पाठ करून टाका. ठीक आहे. सर्व चॅप्टर वरचे मी तुम्हाला काय सांगितले? एक एक क्वेश्चन सांगितलेला आहे. आता उरला प्रश्न
तुम्हाला दशमानी गणाचा आणि मिश्र गणाचा, दशमानी गण आणि मिश्र गण हे कसे करायचे, रानडे सरांचं जे बुक आहे याच्यामध्ये जायचंय. रानडे सरांचं द्रव्यगुण बुक, याच्यामध्ये तुम्हाला चार्ट्स दिलेले आहेत. ठीक आहे, हे चार्ट्स दिलेले आहेत ते व्यवस्थित रीड करून घ्यायचं. म्हणजे त्याचे काय, दशमानी गण त्याचबरोबर आपण मिश्रगण याचा कंटेंट व्यवस्थित करून घ्यायचा. आता मिश्रगण त्याच्यामध्ये जर तुम्हाला दशमूळ दिले, दशमूळ कोणते, लघु पंचमूळ त्याचबरोबर बृहत पंचमूळ, मग त्याचे कंटेंट व्यवस्थित रीड करून घ्यायचे आणि एक शॉर्ट चार्ट बनवून घ्यायचा. त्याच्या पुढे लिहायचं की हे काय काम करतात, वातावरती व्यवस्थित काम करतात, वात शमनाचं काम करतात. अशा प्रकारे ते एकदा फास्ट मध्ये रीड करून घ्यायचं, म्हणजे तो सुद्धा क्वेश्चन आपला व्यवस्थित होऊन जाईल. कळलं? त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, फार्मॅकॉलॉजी इतके दिवस झालं केलेलं नाहीये. काय करायचं, फार्मॅकॉलॉजी आता जर तुम्ही केलेलं नसेल तर अति डिटेल मध्ये वाचण्याच्या फंद्यामध्ये तुम्ही पडू नका. जे मस्ट नो तुमच्या सिलेबस मध्ये दिले ते सर्व व्यवस्थित रीड करून घ्या. तुम्हाला मी आता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक प्रोव्हाइड करत आहे. त्याच्यामध्ये द्रव्यगुणचे पूर्ण मस्ट नो एकदम शॉर्ट मध्ये दिलेत. ते काय पूर्ण म्हणजे डिटेल मध्ये दिलेलं नाहीये, पण आता वर्षभर केलंच नाहीये, उरले तुमच्याकडे महिना आहे, तर तुम्हाला यावरती समाधान मानावं लागेल आणि डायरेक्टली पेपरमध्ये तुम्हाला हे लिहून यायचंय. तिथे जे आन्सर आहे तुम्ही एक्सटेंड करू शकाल तर करा, परंतु ह्या ज्या हेडिंग्स आहेत त्या व्यवस्थित हेडिंग जर तुम्ही लिहिल्या तर तुम्हाला मार्क्स पडतात. फार्मॅकॉलॉजीचा एकदम सोपा पेपर निघतो, तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाहीये. आणखी एक तुम्हाला जर इम्पॉर्टंट क्वेश्चन वरती व्हिडिओ हवा असेल, पेपर 1 मध्ये काय काय इम्पॉर्टंट येऊ शकतं, पेपर 2 मध्ये कोणकोणते प्लांट्स इम्पॉर्टंट आहे, कोणकोणते कर्म इम्पॉर्टंट आहे, त्यासाठी आपण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आपण लवकरच पुढचा आणायला ट्राय करू. आता या व्हिडिओवरती रिस्पॉन्स कसा आहे तुमचा, लाईक्स आणि कमेंट्स, याच्यावरती आम्ही डिसाईड करू की पुढच्या व्हिडिओला किती वेळ लागू शकतो. जर डिमांड जास्त आहे तर सप्लाय ही त्याचा लवकर करण्यात येईल. तुम्हाला कोणत्याही विषयीचं काय पाहिजे तुम्ही लिहिलं की लगेच लवकरात लवकर ते प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. ठीक आहे, आता डिस्क्रिप्शन बॉक्स मधून ही फार्मॅकॉलॉजीची पीडीएफ घेऊन जा आणि व्यवस्थित रीड करा. पेपर 1 चं व्यवस्थित प्रिपरेशन करायला स्टार्ट करा मित्रांनो. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जो टॉपिक हवाय कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.